नमस्कार. हे बघा सांगोल्यामध्ये आलेगाव. हे पाठीमाग माऊचं घर. आज आहे रामनवमी. आज रामनवमी निमित्त मी गावात चाललो आहे. हे बघा वाट गावात जायला. गावामध्ये मंदिर आहे. तर 12 वाजता फुलं वगैरे टाकतात. अशा प्रकारे देवाचं आगमन झाल्यासारखं वातावरण तयार होतं. आपण जाऊयात मंदिरात आणि फुलं टाकतानाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बाय. तुम्हाला पण शुभेच्छा रामनवमीच्या. खालच्या वस्तीवरती निखिल भेटलाय. निखिल सोबत कोण आहे? हा साहिल. कोण आहे साहिल? मित्र आहे का? आणि हा कोण आहे? हा आहे रोहित. आता आम्ही गावात चाललोय. हे बघा गावातलं वातावरण बघा. ट्रॅक्टर, गाय, म्हशी. हे बघा कणीस शेती. बाजूला हे काहीतरी कुणीतरी काढले बंगला किंवा फ्लॅट बांधायला. कसं आहे बघा हे वातावरण. आता जाऊया चला. आता हे बघा खालच्या वस्तीवरती जाताना हा झेंडा आहे मस्तपैकी. बोलो जय श्रीराम. हा जय श्रीराम. मी जावा मस्त. थँक्यू. हा तुम्ही माझ्या पाठीमागे पूल बघताय ना, तो आलेगावचा पूल आहे. मी माऊकडे वारंवार दरवर्षी येत होतो. तर या पुलासाठी मागणी केली होती. तर वारंवार असं करत आता ते यावर्षी पूल तयार झालेला आहे. पूल बघा किती छान आहे. आता चालायला यायला जायला खूपच सोयीस्कर झालेलं आहे शेवटी. आणि आज आहे रामनवमी. हे तुम्हाला लोकेशन मला दाखवायचं होतं. हे बघा कसं भारी. इथून ही नदी वाहत होती आणि आम्ही पायवाट वगैरे चालत येत होतो. तेव्हा खूप त्रास व्हायचा नाही का. प्रत्येक गोष्टीला त्रास होतो, शाळेत जायला यायला वगैरे नाही का. पण आता पूल जेव्हा झालाय तर बऱ्याचशा सुविधा झाल्या. हो आहे शॉर्टकटने आम्ही चाललोय. कारण की राहिलेत फक्त 5 मिनटं. 5 मिनटामध्ये फुलं वगैरे वाटप होणार आणि आम्ही फुलं वाहणार किंवा टाकणार. आलेगावची शाळा आहे 1ली ते 4थी. आणि हे एकदम मोकळं पटांगण आहे. इथं दर शनिवारचं बाजार भरतं. आणि इथं आपलं बाकीच्या दिवशी पोरं सायकल विकल जे काही खेळ आहे ते खेळतात. हे बघा आलेगावकर पोर आहेत. आलेगावकरची पोरं म्हणतात त्याला. बघा यांचा आनंद बघा किती भारी. हे बघा कसं आहे आलेगावकर. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. हे बघा श्री सिद्धनाथ मंदिर, श्री क्षेत्र आलेगाव. नाथ बाबा की जय. आता आपण मंदिरात पोहोचलोय. हे बघा सगळे गावकरी भजन चालू आहे. दादा पाय पडायला जाणार आहे देवबाप्पाच्या. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. आत्ताच आम्ही रामनवमीचं दर्शन वगैरे घेतलं. मस्त झाला कार्यक्रम. आणि येता येता मगाशी जे काही ब्लॉगिंग केलं होतं ना, तर ते येणारे मला सगळे मुलं विचारले की दादा तुमचं ID काय आहे. तर IDचं नाव मी सांगितलं सर्वांना. इंस्टाग्रामची ID आहे 96 म्हणजे गणेश 96 आहे. आणि यूट्यूबची पण तीच आहे. तर मला सांगताना खूपच आनंद झाला. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं नाही का की दादा तुझं काय आहे. तर मी सांगितलं त्यांना. ते आता मला फॉलो करतील नाही का. आणि तुम्ही पण मला फॉलो करा. हे बघा माझ्यासोबतचे सगळे निखिलचे मित्रमंडळी. जय श्रीराम. जय श्रीराम.